काय काय काढलीस मग? अरे वा, काय छान छान कलर केलं ग माय पिल्लू माझं. चला, प्रांजल तर झाली होती वेस्ट कलर करण्यामध्ये. त्यानंतर आत्या आल्या होत्या मार्केटमधून. हा बदाम शेक घेऊन आले होते आणि तिला बदाम शेक प्यायची गडबड चालू होती. सो इथेच माझ्या आजूबाजूला फिरत होती ती. तर इथे सगळ्यांना मी बदाम शेक नेऊन दिलं. मी पण घेतलं त्यांच्यासोबत. त्यानंतर इथे लगेच मला स्वयंपाकाला लागायचं होतं. संध्याकाळचं स्वयंपाक काय बनवायचं काय नाही हाच रोजच्या रोज प्रश्न पडत असतो. तर भाजीला आणल्या होत्या आत्या भाजीपाला, पण मला इथे वरण भात बनवायचं होतं. म्हणून लगेच इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही डाळी धुवून घेतल्या. छान भात वरणाचं कुकर लावून घेतले मी. आता इथे कोथिंबीर खोडून घ्यायची होती, पण तशीच मी ठेवणार होते फ्रीजमध्ये. अजून म्हटलं चला त्याला खोडून ठेवून देऊया. त्यानंतर सकाळपासून माझे केस विस्कटलेले होते, तर ते केस मी आवरायला घेतले. छान माझे केस इथे मी छान सागरवेणी टाकून घेतली. मला सागरवेणीच खूप छान दिसते, कारण माझे केस छोटे आहेत म्हणून. त्यानंतर इथे लगेच वरण तर झालं होतं बनून. मग लगेच इथे वरणाला फोडणी द्यायला घेतली आणि प्रांजलसाठी सपक वरण बनवलं होतं. इथे बघा प्रांजलचा गोंधळ करून ठेवलेली आहे नुसतं. आणि त्यानंतर प्रणितला इथे ताप आला होता, म्हणून त्याला गोळी टाकली. आणि माझ्या मनकटीत दुखत होतं म्हणून आत्याने भाकरी बनवल्या होत्या. प्रणितला जेवण वाढून दिलं आणि प्रांजललाही जेवायला दिलं. आणि तिला मोबाईल बघत जेवायचं असते, म्हणून इथे मी तिला फोन चारवत होते, म्हणून डान्स करत होती ती. त्यानंतर त्यांच्या दोघांचं जेवण झालं, आमचंही जेवण झालं. जेवणं वगैरे करून घेतली. त्यानंतर भांडे पण धुवून घेतली. भांडी धुवून झाल्याच्या नंतर चला एक चक्कर मारून यावं म्हणून थोडं बाहेर गेलो. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.